आज आपण उपासाचे लच्छा पकोडे कसे करायचे ते पाहणार आहोत। तुम्ही टी टाइम स्नॅक सुद्धा म्हणू शकता। तर इथे मी 2 बटाटे छान असे साली काढून पाण्यामध्येच ठेवलेत। आता हा जो बटाटा आहे तो मी पाण्यामध्येच खिसून घेणार आहे, जेणेकरून हा बटाटा काळा पडणार नाही। सर्व बटाटा खिसून झाल्यानंतर 2-1 मिनिटानंतर मी याचं पूर्ण पाणी नितळून घेतले। पाण्याचा थोडा सुद्धा अंश त्यामध्ये नाही राहिला पाहिजे, नाहीतर मग खूप सारं आपल्याला यामध्ये राजगिऱ्याचं पीठ मी वापरणार आहे पकोडे करण्यासाठी। ते पचायला राजगिऱ्याचं पीठ खूप हलकं असतं। तुम्ही या पद्धतीने पकोडे करून नवरात्रमध्ये उपास एन्जॉय करू शकता। आता पूर्ण पाण्याचं पाणी नितळल्यानंतर एका बाउलमध्ये हा खीस घ्यायचा आहे। त्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर, चवीपुरतं मीठ आणि कलर छान येण्यासाठी बेडगी मिरची पावडर, काही बारीक एकदम खिसलेले आल्याचे तुकडे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं। इथं राजगिऱ्याचं पीठ मी अर्धा कप घेतलेला आहे, पण अर्धा कपापेक्षा सुद्धा मला कमी पीठ लागलेलं आहे। तर कोथिंबीरचा विषय असा आहे की मला एक कमेंट्स आली, परवा मी उपासचा ढोकळा जो आहे त्याची रेसिपी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। तर मला एक कमेंट्स अशी आहे की उपासाला कोथिंबीर चालते का? मी थोडं थोडं करून यामध्ये पीठ घालते, जसं आवश्यक वाटते तितकं। अर्धा कपापेक्षा मला कमीच पीठ याला लागलेलं होतं। आता ह्याला बाइंडिंग छान आलेलं आहे। तेल गरम करायला मी ठेवलेलं आहे। आता यामध्ये आपण छोटे छोटे पकोडे करून घेऊयात आणि मध्यम गॅसवरती आपण हे फ्राय करून घ्यायचे। तर उपासाला कोथिंबीर चालते का? तर मला त्यांना असं सांगायचं आहे की दादा, प्रत्येक भागात प्रत्येक भागची अगदी प्रत्येक गावाची पद्धत वेगवेगळी असते। तर आमच्या भागामध्ये कोथिंबीर चालते, इवन बऱ्याच भागामध्ये भेंडी सुद्धा उपासाला चालते। तर प्रत्येक भागानुसार नेम बदलतो। जर तुमच्या भागात कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही स्किप करायचे। आणि शक्यतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की ज्या गोष्टी तुम्ही उपासाला तुमच्याकडे खाल्ल्या जात नाहीत त्या स्किप करायचेत, कारण प्रत्येक भागाची पद्धत वेगवेगळी असते। आता आपण मंद गॅसवरती हे जे लच्छा पकोडे आहेत ते छान असे आपण गोल्डन कलरचे फ्राय करून घ्यायचे। पण हे जे पकोडे आहेत ते गरमागरमच खायचे, शक्यतो करून ठेवायचे नाहीत। छान असे मस्त आपले हे पकोडे तयार झालेले आहेत। मी एका प्लेटमध्ये काढून घेते। 2 बटाट्याचे हे लच्छा पकोडे जे आहेत ते 2 व्यक्तींसाठी इनफ आहेत। 2 व्यक्ती आरामात टी टाइम वेळेला स्नॅक म्हणून तुम्ही हे खाऊ शकता। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। मस्त असे टेस्टी आलू लच्छा पकोडे आपले तयार झालेले आहेत। त्यासोबत मी 2 मिरच्याही तळणार आहे। आणि पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।